अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवसादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा। अध्ययनाला सुरुवात करण्याआधी प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्रीला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी, मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। तर इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल तुम्ही सर्वांनी 3ऱ्या अध्यायाचं अध्ययन केलं। तर आपण आपल्या चौथ्या अध्ययनाला सुरुवात करण्याआधी थोडीशी रिव्हिजन करूया। तर तुम्ही सगळे व्हिडिओ ऑन करू शकता का? आपण ही ऍक्टिव्हिटी केली आहे का तुम्ही माताजींसोबत, की आपण काय आहोत आणि आपण काय नाही, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती केली आहे का तुम्ही माताजींसोबत? तर तुम्ही सांगू शकता आपण काय आहोत? कोणी मॅम सांगू शकेल? हा, मॅम आत्मा आपण आत्मा आहोत. करेक्ट, एकदम बरोबर। आणि आपण सॉरी आणि आपण काय नाही? ओके रिद्धी, शरीर अं, शरीर नाही, एकदम बरोबर। रिद्धी तुला काही विचारायचंय? हो मॅम हँड रेज कर. मी आज जॉईन केलं हा, तर तुम्ही सांगू शकतात का की हा होमवर्क कशाचा होता आणि काय प्रश्न आहे या होमवर्कचा? हे आपण आधीपासून काय शिकलो आहो पहिल्या दिवसापासून त्याचं होमवर्क आहे हे। आपण शरीर आहे, शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आत्मा हृदयामध्ये स्थित असतो आणि आत्म्याला आपण पाहू शकत नाही, आत्म्याचे गुणधर्म, हे सगळं आपण 2ऱ्या अध्यायात पाहिलं होतं। मग 3ऱ्या अध्यायामध्ये आपण कर्मयोग पाहिला होता, जिथे आपण सकाम कर्म, कर्म यांच्याबद्दल माहिती घेतली होती। आणि मग अन्न साखळी, बरोबर आहे ना मुलांना? अन्न साखळीबद्दल पण शिकलात ना काल तुम्ही? या सगळ्याचं अध्ययन केलं होतं आणि आज आपण ज्ञानयोगाचा अभ्यास करणार आहोत। सो मॅम तुम्ही मला सांगू शकता ते याच्यामध्ये तुम्ही काय प्रश्न विचारला होता? आता मी विचारलं होतं मुलांना की आपण काय आहे आणि आपण काय नाही। तर आपण आत्मा आहोत आणि आपण शरीर नाही। तर 2ऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात मोठी शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे। भगवंतांनी आपल्याला शरीर आणि आत्मा यांच्यामधला फरक समजवला। तर आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा प्रत्येकाच्या हृदयात स्थित असतो आणि आत्म्याचे काही गुणधर्म आहेत। तर आपण आत्म्याला पाहू शकत नाही। आत्म्याचा आकार हा केसाच्या टोकाच्या 10,000तील 1 इतका लहान असतो, बरोबर आहे ना? आत्म्याला जाळता किंवा पुरता येत नाही। आत्म्याला अ, आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने तुकडे करता येत नाहीत। तर असे आपण आत्म्याचे गुणधर्म पाहिले होते 2ऱ्या अध्यायात, बरोबर आहे? आठवतं सगळ्यांना? हो. येस मॅम. मग खूप छान। आणि मग आपण पुढे जाऊन आपण पाहिलं होतं की 4 युगांबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली होती। तर कोण सांगू शकेल बरं आपली 4 युग कोणती आहेत, ते कोणी सांगू शकेल? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग.
एकदम छान, खूप सुंदर. मग सत्ययुगामध्ये भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न केलं जायचं? ध्यान. एकदम छान. जंगलामध्ये जाऊन भगवंतांवरती ध्यान केंद्रित करून भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. मग त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न केलं जायचं? तर त्रेतायुगामध्ये यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. मग पुढे जाऊन द्वापर युगामध्ये भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न केलं जायचं? कोणी सांगू शकेल? मंदिरात पूजा करून. खूप सुंदर, खूप छान उत्तर दिलंस तू प्रणिती. आणि आता आपण कोणत्या युगात आहोत? कलियुग. कलियुग. खूप छान. तर मग कलियुगामध्ये आपण भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न करू शकतो? हरिनाम जप. खूप छान, खूप सुंदर. तर हरे कृष्णा महामंत्राचा जप करून आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. मग तर मॅम पुढच्या मला विचारायचं हा की जेव्हा आपण मरतो तेव्हा मग आपलं सोल कुठे जातं? तर हा आत्म्याचे हेच गुणधर्म आहेत. तर आपण दुसऱ्या अध्यायात याचं अध्ययन करतो की हा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे त्याची उदाहरणही आपण पाहिली. जसं आपले कपडे खराब झाले तर मग आपण त्याच्यासाठी रडत बसतो का? नाही, आपण ते धुवायला टाकून दुसरे कपडे घालतो. किंवा येस. आपण आपली गाडी आहे, आपली खूप फेवरेट कार आहे ती, पण ती खराब झाली, आता रिपेअरच नाही होऊ शकत तिला. मग आपण त्याच्यासाठी शोक करत बसतो का? नाही. हा. मग आपण काय करतो? दुसरी गाडी घेतो, बरोबर आहे. हो. मग अगदी तसंच आता आत्मा जेव्हा हे शरीर जेव्हा जीर्ण होतं तेव्हा तो आत्मा या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि अशा प्रकारे तो जन्म मृत्यूच्या या बंधनात त्याचा प्रवास सुरू असतो आत्म्याचा. आणि सो चौ बोल. मग आय मीन आपल्याला कसं माहित असेल की आपली आत्मा आय मीन आपलं सोल नंतर कुठे जाईल आपण मेल्यानंतर? तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला गीता शिकताना मिळेल. भगवंत सांगणार आहेत की कशा प्रकारे भगवंतांना या सगळ्या गोष्टींची माहिती असते, परंतु आपल्याला मात्र आपण मागच्या जन्मात काय होतो याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स माहीत नसतात. पण हो. क्वचितच प्रसंगी सायन्सने सुद्धा हे सिद्ध केलं आहे, जेव्हा पुनर्जन्म होतो तेव्हा पुनर्जन्मामध्ये त्या व्यक्तीला आधीच्या जन्मातल्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. आणि याच्यावरती खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज पण आहेत, बरोबर आहे ना? हो, बरोबर. एक्सपेरिमेंट्स आहेत. हो. तर अशा प्रकारे पुनर्जन्म जेव्हा मिळतो त्या आत्म्याला, तेव्हा भगवंतांच्या कृपेवरून जेव्हा त्याच्या त्या आधीच्या आयुष्यातल्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या आणि तरी सुद्धा तेव्हाच त्याचा अंत झाला आणि त्याला दुसरा जन्म घेऊन त्या गोष्टी पूर्ण करण्याची सुद्धा संधी मिळते कधी कधी. पण तो सुद्धा भगवंतांचा आशीर्वाद असेल तेव्हाच. आणि इन दिस जसं जसं आपण पुढे अध्ययन करू, आपल्याला पडलेल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला गीतेमध्ये मिळतं आणि भगवंत आपल्याला त्याचं मार्गदर्शन करतात. आणि म्हणूनच गीतेला आपल्या आयुष्याचं मॅन्युअल असं म्हटलं जातं. ओके. इन द सेन्स म्हणजे आपण गुड डीड्स केलं तर आपण मग आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईल आणि आपण पुन्हा आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये जायचं असेल तिथे जाऊ शकतो, राईट? असं नाही बघ. आपण डिटेलमध्ये जर शिकलो तर आणखी तुम्ही जेव्हा हे पूर्ण अध्ययनाच्या शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला थोडंसं रिअलायझेशन होईल आणि नंतर आणखी जास्त अभ्यास केल्यावर आपल्याला समजेल की या जन्म मृत्यूच्या बंधनातून आपली सुटका करायची असेल तर आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करावं लागेल. कृष्ण भावनेच्या मार्गावरती आपली वाटचाल करावी लागेल. मग आपण या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटून भगवंतांच्या निवासस्थानी परत जाऊ. मग तेव्हा पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा ही जी प्रक्रिया आहे ही थांबेल आणि आपण ज्या आध्यात्मिक शरीरातून वेगळे होऊन या भौतिक शरीरामध्ये आपण जन्म घेतला आहे तिथून आपली सुटका होऊन पुन्हा आपण आपल्या आध्यात्मिक शरीरामध्ये परत जाऊ आणि ते भगवंतांच्या निवासस्थानी. आणि मग भगवंतांचं निवासस्थान कसं आहे, का आपण आध्यात्मिक शरीरामध्ये परत गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण 15व्या अध्यायामध्ये आपल्याला मिळेल. भगवंत 15व्या अध्यायामध्ये का बरं आपण भगवंतांच्या निवासस्थानी परत जायला हवं आणि तिथे असे कोणत्या कोणत्या वैशिष्ट्य आहेत, आध्यात्मिक जग आणि भौतिक जगतामध्ये कोणता फरक आहे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन भगवंत आपल्याला 15व्या अध्यायात करणार आहेत. सॉरी टू इंटरप्ट, बट मला एक लास्ट डाऊट होता की जे कृष्ण आहेत ते रामाचं हे आहे ना,
रूप आणि राम हे शिव किंवा शंकर याचं रूप आहे, राईट? नाही, असं नाहीये. भगवंत हेच सर्वस्व आहेत आणि इतर सगळे रूप हे भगवंतांपासून आलेले आहेत. तर परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण हेच संपूर्ण गोष्टीचे, संपूर्ण जगताचे आणि इतर देवी देवतांचे सुद्धा उगमस्थान आहेत. आणि हे जेव्हा आपण गीतेचं अध्ययन करतो तेव्हा भगवंत पुढच्या अध्यायांमध्ये आपल्याला या गोष्टींची सुद्धा पुष्टी देतात की कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी या त्यांच्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत, कशा प्रकारे ब्रह्मदेवांची उत्पत्ती सुद्धा भगवंतांपासून झालेली आहे. या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन भगवंत आपल्याला गीतेमधून करते. पुढच्या अध्यायामधून आपल्याला तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला पुढच्या अध्यायामधून मिळतील. ठीक आहे. चालेल, तर आपण सुरुवात करूया. मग आपल्या 4थ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. कोणी मला सांगू शकेल का की आपल्या पहिल्या अध्यायाचं नाव काय होतं? अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग. खूप छान, खूप सुंदर उत्तर देताय तुम्ही. आणि मग आपल्या दुसऱ्या अध्यायाचं नाव काय होतं? सांख्य योग. एकदम बरोबर. आणि मग तिसऱ्या अध्यायात आपण काल काय शिकलो? कर्मयोग. कर्मयोग. आणि मग कर्मयोगामध्ये आपण काय काय शिकलो, कोणाला थोडंसं आठवते? ईश्वर प्राप्तीचे 5 पायऱ्या. भगवान भगवान शब्दाचा अर्थ. हम्म. कलियुगामध्ये यज्ञ कसे करावे. हम्म. युगाचे नाव आणि मनुष्य दुःख. एकदम बरोबर. खूप छान सांगितलंस तू पद्मनाभ. तर आता आज आपण भगवंत आपल्याला ज्ञान योगाबद्दल माहिती देणं. खूप छान, तू नोट्स पण बनवलेस. मग योग या शब्दाचा अर्थ काय आहे, कोणी सांगू शकेल मला? योग म्हणजे काय? तर चालेल, मी सांगते तुम्हाला. भगवंतांशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. भगवंतांच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. तर आता ज्ञान योग म्हणजे काय? आता ज्ञान म्हणजे काय? आता आपण शाळेत जातो कशासाठी? ज्ञान घेण्यासाठी. मग शाळेमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचं ज्ञान घेतो, कोणकोणत्या विषयांचा आपण अभ्यास करतो? सांगेल कोणी मला? आपण कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करतो? मॅम हिंदी, इंग्लिश, हम्म. सायन्स, सोशल सायन्स. अशा वेगवेगळ्या विषयांचा आपण अभ्यास करतो, बरोबर आहे. आणि मग आपल्याला आपले टीचर्स काय सांगतील त्याच्यावरती विश्वास असतो, कारण त्यांनी त्या सब्जेक्टमध्ये डिग्री घेतलेली असते आणि मग आपल्याला आपल्या टीचर्सवरती तो विश्वास असतो. परंतु या सगळ्या ज्ञानांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ असं ज्ञान कोणतं आहे, तर ते सर्वोच्च भगवद्गीतेचं ज्ञान आहे. का? तर भगवद्गीतेचं हे ज्ञान खुद्द पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांच्या मुखातून आपल्याला हे मिळालेलं आहे आणि म्हणून गीतेचं ज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे. मग भगवंत आपल्याला या ज्ञान योगामध्ये, मग आता भगवंतांच्या जवळ जाण्याची प्रक्रिया, भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया, मग भगवंतांच्या आणखी जवळ कसं जाता येईल ज्ञान घेऊन, मग हे गीतेचं ज्ञान घेऊन भगवंतांच्या जवळ कसं बरं आपल्याला जाता येईल, हे आपण या अध्यायामध्ये शिकणार आहोत. मग आता प्रश्न आला, आपण भगवद्गीता ऍज इट इज, भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा अभ्यास का करतोय? आपण पहिल्या दिवशी सुद्धा याची चर्चा केली होती, बरोबर आहे. तर कोणाला आठवतं की आपण भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा अभ्यास का करतो? आठवते? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर आता गीतेचं आता काल आपण पाहिलं की त्या फळांचं झाडाचं उदाहरण का? हा, कारण हे जे पुस्तक आहे जशी आहे तशी हे गुरु परंपरेतून आलेलं आहे. मग शिला प्रभुपादांपासून ही परंपरा थेट जाऊन श्रीकृष्णांपर्यंत कशी मिळते आणि कुठेही या ज्ञानामध्ये कमी न होता ते ज्ञान जसं आहे तसं खुद्द भगवंतांपासून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि म्हणून आपण भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा अभ्यास करतोय. तर मग आपण आपल्या पहिल्या श्लोकाचं वाचन करूया. कोणाला माझ्या मागे वाचायचंय? हँड रेज करू शकता, मी म्हणेन मग तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता.
मला. चालेल, मी म्हणते. श्री भगवान वाच श्री भगवान वाच. इमं विवस्वते योगं इभं विपस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययम् युक्तवानम् अहं विवस्वान् मनस्वे प्राह विवस्वान् प्राह मनुरीक्ष इक्ष्वाके ब्रवीत्. मनुवीक्ष्य विश्वाके ब्रवीत्. खूप छान. तर आता मी कुणाला, रिद्धी, तू वाचतेस हो हा जो, एक मिनिट. हा स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो हा, हे पहिल्या श्लोकाचं जे भाषांतर आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे हो वाचतेस तू? हो मी वाचेन. चालेल, वाच. हो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अमर योग विघेचा उपदेश विद्येचा हा विधेचा उपदेश सुरदेव विवस्वानांना विश्वासाने सांगितलं. विश्वासाने सांगितला आणि विवस विवस्वानाने विवस्वनाने मनुष्याचे वडील मनूला शिकवले आणि म्हणून ते ईश्वर कुला शिकले. इक्ष्वाकुला शिकवले. एक ऍक्च्युली मला मिनिट. थोडं मराठीत नीट नाही वाचता येत. त्याच ओके, चालेल. तू प्रयत्न केलास ना, खूप छान हो प्रयत्न केलास. खूप छान. मग एकच मिनिट आहे इथली. माताजी, हरे कृष्णा, रेश्मा माताजी, दुसऱ्या श्लोकाचं पाहिलं का भाषांतर? थोडस ते एक लाईन गेली आहे. एक मिनिट हा त्याची मी माझ्या एक ओपन करू का? एक मिनिट हा. हो हो. ओपन करून ठेवा, आपण वाचताना मग तुम्ही वाचून घ्या तेवढं, कारण तिथे एक लाईन दिसत नाहीये. तर मग आपल्याला भगवंत पहिल्या श्लोकामध्येच ह्या गीतेचा इतिहास सांगतायत, गीतेबद्दल ज्ञान देतायत की ही गीता सगळ्यात आधी कोणाला सांगितली बिरं? तर भगवंतांनी खुद्द ही गीता सगळ्यात आधी सूर्यदेवांना सांगितली. मग सूर्यदेवांचं नाव काय होतं? तर विवस्वान. मग विवस्वानांनी ही मनूला सांगितली. तर मनु हे कोण होते? पूर्ण मनुष्य जातीचे पिता, ज्यांच्यापासून मनुष्य जातीचा जन्म झाला, ते मनु. मग मनुनी या गीतेचं ज्ञान इक्ष्वाकूंना सांगितलं. मग अशा प्रकारे ही गीतेची परंपरा सुरू झाली. परंतु इक्ष्वाकूंच्या नंतर मात्र या परंपरेमध्ये कुठेतरी खंड पडला. मग हे जे ज्ञान आहे ते जसं आहे तसं भगवंतांपासून पुढच्या मानव जातीला मिळण्यामध्ये कुठेतरी खंड पडला. आणि म्हणून पुन्हा एकदा द्वापर युगामध्ये भगवंतांनी प्रभू श्रीकृष्णांच्या रूपामध्ये जन्म घेऊन अर्जुनाला ही गीता सांगितली. आणि का तर अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला पुन्हा खुद्द भगवंतांच्या मुखातून गीता ऐकण्याचा योग मिळाला. तर आपण आता आपल्या दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. पुन्हा एकदा म्हणायचं सगळ्यांना माझ्यासोबत दुसरा श्लोक. हो. चालेल. एवं परंपरा प्राप्तिम एवं परंपरा प्राप्तिं राजर्षयो विदुः राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगे सकाले महता योगे नष्टः परन्तप. नष्टः परन्तप. खूप छान, खूप छान प्रयत्न केला तुम्ही सगळ्यांनी. तर आता आपण भाषांतर वाचूया. आपल्याला रेश्मा माताजी मदत करतील भाषांतर वाचण्यासाठी. कृष्ण ऍक्च्युली माझ्याकडे पण दिसत नाही ते. अशा ओके, एक प्रकारे मिनिट. मी प्रॉब्लेम नाही, मी पुस्तक आणते. एकच मिनिट द्या, मी बुक आणते जाऊन. वाचा. तर
याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तर आता जसं मी आता सांगितलं, भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यात आधी सूर्यदेवांना सांगितली आणि त्यांचं नाव होतं विवस्वान. विवस्वानांनी ती मनूला सांगितली आणि मनूने ती इक्ष्वाकूंना सांगितली. आणि कोणीतरी आपल्याला इथे रिद्धिनी, हो, मनू म्हणजे पहिले ज्यांच्यापासून मनुष्य जातीचा जन्म झाला, मनुष्य जातीचा जन्म झाला त्यांना पहिले मनुष्य मनू आहेत, बरोबर. तर मग मनूंनी ती इक्ष्वाकूंना सांगितली, परंतु नंतर मात्र कुठेतरी या गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा गीतेचं ज्ञान इतर मनुष्य जातीपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठेतरी खंड पडला आणि म्हणून भगवंतांनी द्वापर युगामध्ये प्रभू श्रीकृष्णांच्या रूपात जन्म घेतला आणि पुन्हा आपल्या सर्वांना गीतेचं ज्ञान दिलं. तर आता आपण आपल्या पुढच्या श्लोकाचं वाचन करूया. हरे कृष्ण माताजी, वाचू का ते? हो, चालेल, वाचन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज माझ्याद्वारा तोच प्राचीन योग म्हणजे भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे विज्ञान तुला सांगित आहे, कारण तू माझा भक्त तथा मित्र आहे, म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी. मग आता भगवंत अर्जुनाला इथे काय म्हणतायत की आज माझ्याद्वारा तोच प्राचीन योग म्हणजे जो मी सूर्यदेवांना सांगितला होता तेच ज्ञान पुन्हा तुला सांगत आहे. आणि योग म्हणजे भगवंताशी असणाऱ्या संबंधांचं तोच प्राचीन योग म्हणजे कोणता, तर भगवंताशी असणाऱ्या संबंधांचं विज्ञान मी तुला सांगत आहे. आता हे ज्ञान सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाची निवड का बरं केली, तर इथे भगवंत त्याचं उत्तर सुद्धा देत आहेत. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, का बरं भगवंतांनी अर्जुनाचीच निवड केली, का इतर कोणाला दुसऱ्यांना सांगितलं नाही? तर मग भगवंत अर्जुनाला काय म्हणतायत, तूच माझा परममित्र आहेस आणि म्हणून मी तुला या विज्ञानाचे दिव्य रहस्य तूच जाणू शकतो म्हणून मी तुला सांगत आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाची निवड केली. मग अर्जुन हा भगवंतांचा परमभक्त सुद्धा होता. आपण पाहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी भगवंतांसमोर आत्मसमर्पण केलं आणि भगवंतांना सांगितलं, तुम्हीच माझे परममित्र आहात आणि तुम्हीच माझे गुरु आहात. मग आता भगवंता तुम्हीच मला मार्गदर्शन करावं की मी आता काय करावं. मग जेव्हा भगवंतांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केलं, भगवंतांचा तो परममित्र तर होताच, आता अर्जुन आत्मसमर्पण करून अर्जुन भगवंतांचा परमभक्त सुद्धा झाला होता आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाची निवड केली होती ह्या दिव्य विज्ञानाचं रहस्य सांगण्यासाठी. मग आता आता पुढची स्लाइड, अनुशासन आणि उत्तराधिकार. ही ही जी स्लाइड आहे, हा जो फोटो आहे फळ गोळा करण्याचा, हा तुम्ही कालही पाहिलात. मग जर आपण सगळ्या इथे एक 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 मुलगा फळ काढून देतो दुसऱ्याच्या हातात आणि त्यांनी या मुलीकडे दिला आणि तिने तो व्यवस्थित जपून ठेवला. मग असं एकमेकांच्या सहाय्याने त्यांनी ती फळं व्यवस्थित जपून ठेवली. समजा त्यांनी काढून वरून खाली फेकून दिलं असतं तर ते फळ खराब झालं असतं. मग किंवा दोघच जर असली तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडून घेतलं असतं, पण मग खाली ठेवणार कुठं आणि मग ते सगळे अस्ताव्यस्त पडली असती फळं. मग अगदी या ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. जेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय म्हणजे कुठेही त्या ज्ञानामध्ये खंड पडत नाही किंवा त्या ज्ञानामध्ये कमी किंवा जास्त होत नाही. तिथं कोणत्याच गोष्टीचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत नाही त्या ज्ञानामध्ये. तर या गुरु शिष्य परंपरेमधून भगवंतांपासून आलेलं हे ज्ञान आपल्याला जसं आहे तसं मिळतं आणि म्हणूनच आपण या श्रीला प्रभुपादांच्या भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा अभ्यास करतो. मग ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ही कशी आहे, तर भगवान श्रीकृष्णांपासून हे 4 पंथ, हे ब्रह्मपंथ, मग श्री लक्ष्मी आणि
भगवान शिव आणि 4 कुमार. आणि मग हे 4 संप्रदाय भगवंतांपासून येतात. मग ब्रह्म संप्रदायाचे प्रमुख माधवाचार्य, लक्ष्मी संप्रदायाचे प्रमुख रामानुजाचार्य, शिव संप्रदायाचे प्रमुख विष्णू स्वामी आणि 4 कुमार संप्रदायांचे प्रमुख निंबकाचार्य. तर आणि आपली इस्कॉनची जी परंपरा आहे ती ब्रह्म संप्रदायातून येते. तर या परंपरेला गौडीय वैष्णव परंपरा, गौड माधव वैष्णव परंपरा असं म्हटलं जातं. तर ही आपली जी इस्कॉनची परंपरा आहे ती ब्रह्म संप्रदायापासून येते. मग नंतर आपण अध्यायाच्या शेवटी या गुरु शिष्य परंपरेची जी साखळी आहे त्याच्यामधल्या प्रत्येकांबद्दल सुद्धा आपण ज्ञान घेऊया. मग आता पुढे, आता हे सगळं ज्ञान अर्जुनाने ऐकलं. भगवंतांनी सांगितलं की कशा प्रकारे सूर्यदेवांना दिलं ज्ञान. मग नंतर मनूला आणि मनू करून इक्ष्वाकूला. मग कुठेतरी त्या ज्ञानामध्ये खंड पडला म्हणून भगवंतांनी द्वापर युगामध्ये जन्म घेतला आणि अर्जुनाला गीता सांगितली. मग आता अर्जुनाला प्रश्न पडला की कसं बरं, तुम्ही तर माझे समवयस्क आहात, आपण लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहोत, बरोबर आहे. अर्जुन आणि भगवंत हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स होते आणि आपल्याला त्यांच्यामधलं रिलेशन सुद्धा माहीत आहे. तर मग जेव्हा लहानपणापासून आपण सोबत वाढलो, सोबत खेळलो आणि सोबत आपण मोठे झालो, मग तेव्हा तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य जातीचा जन्म मनूंपासून झाला किंवा त्याच्याही आधी सूर्यदेव विवस्वानांना तुम्ही गीता कशी बरं सांगितली, हे कसं शक्य आहे? इथे तर आपण समवयस्क दिसतोय, पण हे कसं शक्य आहे? तुम्ही सूर्यदेव विवस्वानांना तेव्हा गीता कशी सांगितली मग? असा प्रश्न अर्जुनाला पडला. मग तर पहा, पण हे कसे? आपण माझे समकालीन आहात. मग कृष्ण प्राचीन लोकांना गीता कसे शिकवू शकतात? आता तर कृष्ण द्वापर युगात आहेत. भगवंत तुम्ही तर द्वापर युगात आहात आणि माझ्यासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात. मग तुम्ही त्या काळामध्ये सूर्यदेवांना कशी बरं गीता सांगितली? असा अर्जुनाला प्रश्न पडला. मग आता याचं उत्तर भगवंत काय देतायत आपण पाहूया. तर पुन्हा एकदा श्लोक म्हणायचा. कोणाला म्हणायचा माझ्यासोबत श्लोक? मी तुम्ही अनम्यूट होऊ शकता आणि मग आपण आपला 6व्या श्लोकाचं वाचन करूया. अजोपी सन्वयात्मा जोपी सर्वयात्मा भूतानाम ईश्वरोपी सन भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामि आत्मया यया. संभवामि आत्मया. खूप छान. मग आता भाषांतर कोण वाचेल बरं या श्लोकाचं? कार्तिक, तू वाचणार? माझी स्क्रीन थोडी मोठी नाही दिसत आहे, मला नीट पाहता नाही येत आहे. ओके, नो प्रॉब्लेम, चालेल. युवराज, तुला वाचायचे? हो. हो, चालेल, वाच. जर मी अजन्मा आणि अविनाशी आहे आणि जर मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रगट होतो. हरे कृष्णा, खूप छान. मग आता या 3 श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला सांगतायत की ते का बरं प्रकट झाले. मग आता अर्जुनाने तर प्रश्न विचारला होता की आपण समवयस्क आहोत, मग तुम्ही सूर्यदेवांना कशी बरं गीता सांगितली? मग आता अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत अर्जुनाला 3 गोष्टी सांगतायत. ते कसं बरं प्रकट झाले या द्वापर युगामध्ये आणि मग ते केव्हा केव्हा या पृथ्वीवरती प्रकट होतात आणि त्यांच्या प्रकटीकरणाच्या मागची 3 कारणं कोणती आहेत याचं ज्ञान भगवंत या 3 श्लोकांमधून आपल्याला देत आहेत. मग आता भगवंत अर्जुनाला सांगतायत, मी जरी अजन्म आहे, अविनाशी आहे, तरी सुद्धा मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. या अणुमध्ये माझंच अस्तित्व आहे आणि या सृष्टीचा निर्माता आणि संहारकर्ता सुद्धा मीच आहे. या सर्व प्राणी मात्रांचा आणि सृष्टीचा ईश्वर मीच आहे आणि प्रत्येक युगामध्ये मी माझ्या मूळ रूपामध्ये प्रकट होतो. मग आता
कधी कधी ते प्रकट होतात. आता प्रत्येक युगामध्ये तर प्रकट होतात. कधी प्रकट होतात बरं ते? तर त्याचा उत्तर भगवंत या श्लोकामधून देत आहेत. तर आपण म्हणूया सगळेजण म्हणून, यदा यदा हि धर्मस्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तदात्मानं सृजाम्यहम्. खूप छान. आता या श्लोकाचं भाषांतर स्वानंद तुला वाचायचंय? हो मॅम. चालेल, वाच ना. हे भारतवंशी, जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाची अधोगती आणि अधर्माचे वर्चस्व वर्चस्व होऊ लागते, तेव्हा तेव्हा मी, मॅम माझी स्क्रीन मोठी नाही दिवस होते. चालेल चालेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. खूप छान, तू खूप छान वाचलंस. तर आता भगवंत सांगतायत ते कधी प्रकट होतात. आता प्रत्येक युगामध्ये तर ते प्रकट होतात, पण कधी? तर जेव्हा जेव्हा अधर्माचं आचरण वाढतं आणि धर्माची अधोगती होते, अधर्माचं वर्चस्व वाढू लागतं, तेव्हा तेव्हा भगवंत तिथे धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी ते प्रकट होतात. मग प्रत्येक युगामध्ये ते त्यांच्या मूळ रूपामध्येच प्रकट होतात. मग आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत की ते त्यांच्या का बरं प्रकट होतात. आता ते कसे प्रकट होतात हे त्यांनी सांगितलं त्यांच्या मूळ रूपामध्ये, आणि कधी प्रकट होतात हे सुद्धा त्यांनी, याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला दिलं अर्जुनाच्या माध्यमातून, अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तराद्वारा. आणि मग पुन्हा भगवंत आपल्याला इथे या तिसऱ्या श्लोकामधून, म्हणजेच या 4.8 या श्लोकामधून भगवंत आपल्याला ते कोणत्या 3 कारणांमुळे ते प्रकट होतात हे सांगतायत. मग तर आपण हा श्लोक आता म्हणूया. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. खूप छान. तर मग आता भगवंत कोणत्या 3 कारणासाठी प्रकट होतात? तर प्रत्येक युगामध्ये मी भक्तांच्या उद्धारासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी ते प्रत्येक युगात प्रकट होतात. तर ही 3 कारणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. भगवंत कोणत्या 3 कारणामुळे प्रत्येक युगामध्ये प्रकट होतात? तर पहिलं आहे भक्तांच्या उद्धारासाठी, दुसरं आहे दृष्टांचा नाश करण्यासाठी, आणि तिसरं कारण आहे धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी. तर आता या 3 कारणासाठी भगवंत प्रत्येक युगामध्ये प्रकट होतात. मग आता आपण या 3 श्लोकांमधून भगवंत कसे प्रकट होतात आणि ते कधी प्रकट होतात आणि कोणत्या 3 कारणांसाठी ते प्रकट होतात याचा खुद्द भगवंतांकडून मार्गदर्शन आपण या 3 श्लोकांमध्ये घेतलं. तर आता पुढे पाहूया. कृष्ण हे शाश्वत आहेत, ते अजन्म आहेत. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. तर विष्णूंचे म्हणजेच भगवंतांचे 3 प्रकार, महाविष्णू, शिरोदक्षाय विष्णू आणि गर्भोदक्षाय विष्णू असे आहेत. मग या गर्भोदक्षाय विष्णूंच्या नाभीमधून ज्या ब्रह्मकमळाची उत्पत्ती झाली, आपण या फोटोमध्ये पाहतोय, त्या ब्रह्मकमळामधून ब्रह्मांची उत्पत्ती झाली. मग या वेदांचे सुद्धा मूळ, या प्रत्येक ज्ञानाचे सुद्धा मूळ, हे ज्ञान सुद्धा आपल्याला भगवंतांकडूनच येत आहे आणि ते शाश्वत आहेत, ते अजन्म आहेत आणि
तेच आदिपुरुष म्हणजे प्रत्येक सृष्टीचा निर्माण करता आणि मनुची निर्मिती सुद्धा त्यांच्यापासूनच झालेली आहे. आणि आपण ज्यांना सृष्टीकर्ता ब्रह्मा म्हणतो त्यांची निर्मिती सुद्धा भगवंतांपासूनच झालेली आहे. तर मनूची निर्मिती कशी बरं झाली? आधी मनूंची निर्मिती भगवंतांच्या हृदयामध्ये त्यांची निर्मिती झाली होती. आणि मग त्यांच्या हृदयामधून बाहेर येऊन ते मनुष्य जातीचे मूळ म्हणून त्यांच्यापासून या मनुष्य सृष्टीचा जन्म झाला. तर आता पुढे पाहूया. तर ही कथा आहे भगवंतांच्या जन्माची. तर कोणाला माहित आहे का? कोणी थोडक्यामध्ये मला सांगू शकेल का की तुम्हाला काय काय बरं स्टोरी माहितीये? भगवंतांचा जन्म कसा झाला, मग कुठे झाला त्यांचा जन्म, आणि मग पुढे काय झालं त्यांच्या जन्मानंतर? कोणाला माहितीये स्टोरी? ओके रिद्धी, तुला सांगायचंय? हो, मला कम्प्लिटली नाही माहिती, पण मला थोडी माहिती आहे की हो. काहीतरी पार्टिकल बर्स्ट झालं पुण्या याच्यामध्ये. काहीतरी पार्टिकल बर्स्ट झालं आणि त्याच्यामुळे खूप सारे ऍटम्स झाले आणि मग त्याच्याने सगळं युनिवर्स आणि मल्टिवर्स क्रिएट झालं. हं? नाही, द्वापर युगामध्ये प्रभू श्रीकृष्णांच्या रूपामध्ये त्यांचा जन्म कशा प्रकारे झाला हे माहिती, याची स्टोरी माहितीये का? एक हो, ती कारागृहात जन्माला आले होते आणि त्यांना नदी पार करून मथुरेत नेऊन सोडलं होतं. एकदम छान, खूप बरोबर. तर जेव्हा आकाशवाणी झाली होती, जेव्हा वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झाल्यानंतर कंस हा त्यांचा भाऊ त्यांच्या सासरी सोडण्यासाठी त्यांना घेऊन जात होता. मग तेव्हा जातानाच आकाशवाणी झाली. तेव्हा आकाशवाणीने त्यांना सांगितलं की देवकीचा जो 8वा पुत्र आहे त्याच्याच हातून कंसाचा वध होणार आहे. मग कंसाला आला खूप राग. मग त्यांनी काय केलं, देवकी आणि वसुदेवांना त्यांनी तुरुंगात टाकलं आणि त्यांच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला त्यांनी ठार मारून टाकलं. पण जेव्हा 7व्या बाळाचा जन्म झाला तेव्हा ती एक मुलगी होती आणि त्या मुलीला सुद्धा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. मग ती मुलगी त्यांच्या हातातून सुटून आकाशात गेली आणि तिने पुन्हा आकाशातून आकाशवाणी दिली की तू कितीही ठार मार लहान मुलांचे, तू जीव घे, पण देवकीचा 8वा पुत्र तो जन्माला येणारच आणि त्याच्या हातूनच तुझा वध हा निश्चित आहे. मग अशा प्रकारे मग कंस पुन्हा देवकीच्या 8व्या पुत्राचं वाट पाहू लागला. त्याचा जन्म जसा होईल तसा आपण त्यांना ठार मारू म्हणून. ओके, सॉरी, आधी त्यांचा 7व्या मातेचा जन्म, मुलीचा जन्म नव्हता झाला, 8व्या पुत्राचा जन्म झाला. मग जन्म झाला, मग आता भगवंतांनी देवकी मातेच्या गर्भामध्ये कसा प्रवेश केला, तर ते त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने म्हणजे 4 भुजांच्या रूपाने त्यांच्या हृदयामध्ये अस्तित्वात होते आहेत. प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये ते परमात्माच्या रूपामध्ये अस्तित्वात असतात. आणि मग त्यांच्या हृदयातून त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि मग त्यांच्या गर्भामधून त्यांनी जन्म घेतला आणि ते प्रकट झाले, परमात्म्याच्या रूपामध्ये त्यांच्या समोर प्रकट झाले. मग देवकी मातेने खूप विनंती केली भगवंतांना की हे भगवंता, तुम्ही या रूपात राहू नका, इथे तुमच्या जीवाला धोका आहे. त्या मातेला भगवंत स्वतः समोर आले होते त्यांच्या, आणि मग त्यांनी तरी सुद्धा त्या मातेला आपलं पुत्रप्रेम ते असणारच म्हणून त्यांनी विनंती केली. आणि मग पाहता क्षणात भगवंत छोट्या बालकाच्या रूपात ते प्रकट झाले आणि मग त्यांनी वसुदेवांना आज्ञा दिली, सांगितलं की त्यांना गोकुळामध्ये सोडून यावं म्हणून. मग आपोआपच तुरुंगाची सगळी दारं उघडली, त्यांच्या हातातल्या बेड्या निघाल्या आणि सगळे जे सेवक होते तिथले कंसाचे ते सगळे झोपी गेले. आणि त्या रात्री प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता, यमुनेला पूर आला होता आणि वसुदेव श्रीकृष्णांना बालगोपाळ कृष्णांना टोपलीमधून यमुना पार करून घेऊन चालले होते गोकुळामध्ये. आणि मग जसा त्या पायाचा स्पर्श झाला यमुना मातेला, यमुना ही पवित्र झाली आणि पुन्हा आणि तो पूरही ओसरला आणि पाहता पाहता क्षणातच वसुदेवांनी यमुना पार केली आणि त्यांनी गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि या पूर्ण प्रवासामध्ये त्यांच्यावरती पाऊस पडू नये म्हणून
हा जो सर्प आहे भगवंतांचा, त्यांनी त्यांच्या सोबत तो आला होता, कारण की भगवंतांची रक्षा करण्यासाठी वासुकी तो आला होता. आणि मग भगवंत शेष का गोकुळामध्ये हा शेष होता सॉरी का वासू? तुझा आवाज कट होतोय. शेष नाग होता का वासुकी? सॉरी सॉरी, शेषनाग होता, बरोबर आहे. तर मग ते गोकुळात पोहोचले. मग वसुदेवांनी काय केलं की भगवंतांना गोकुळामध्ये सोडलं आणि तिथून त्यांचे नंदबाबा, त्यांची जी मुलगी होती त्या मुलीला ते घेऊन आले आणि मग ते तुरुंगात थांबले. मग आता दुसरा दिवस उजाडला आणि कंस आला. जसं त्याला कळलं की देवकीच्या 8व्या बालकाचा जन्म झालेला आहे, मग तो येऊन पाहतो तर काय, तिथे बालक नसून पुत्री होती. मग या पुत्रीचा जन्म कसा काय झाला असा प्रश्न त्याला पडला. मग मग तरी सुद्धा त्या लहान मुलीला मारण्यासाठी कंसाने हातात घेतलं आणि जसा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला तशी ती मुलगी त्याच्या हातातून सुटली आणि ती आकाशात जाऊन आकाशवाणी करू लागली की हे कंसा, तू कितीही ठार मारण्याचा प्रयत्न कर, देवकीचा 8वा पुत्र हा सुखरूप आहे आणि तो गोकुळामध्ये वाढत आहे. तर त्याचा मृत्यू तुझा मृत्यू हा त्याच्याच हातून आहे. तुझा अंत हा देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातूनच होणार, अशी आकाशवाणी त्या मुलीनी मातेचं रूप घेऊन अशी आकाशवाणी दिली. आणि मग कंसाच्या मनामध्ये पुन्हा धडकी भरली की हा देवकीचा 8वा पुत्र जिवंत आहेच आणि तो मला ठार मारेल की काय म्हणून. मग आपण आपल्या पुढच्या श्लोकाकडे वळूया. तर आपला 9वा श्लोक, जिथे आपण हा फोटो पाहतोय, हा दामोदर भगवंतांच्या या रूपाला दामोदर रूप असं म्हटलं जातं. तर अतुलनीय आणि पारलौकिक असं त्यांचं हे रूप. मग आपण हा पुढचा श्लोक मी म्हणते, मग तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता. जन्म कर्म च मे दिव्यम जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः यो मी तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तत्त्वादेहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. नेति मामेति सोऽर्जुन. खूप छान. तर आता भगवंत इथे अर्जुनाला म्हणतायत की हे अर्जुना, माझ्या स्वरूपाचा आणि कर्माचे अंतेंद्रिय स्वरूप माहीत आहे. तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, परंतु माझ्या चिरस्थायी निवासस्थानी पोहोचतो. मग या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की जो मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या कर्मांचं अंतेंद्रिय स्वरूप जाणतो, म्हणजेच भगवंतांचं सत्य जाणतो, भगवंतांना जाणतो, तो या शरीराचा त्याग केल्यानंतर, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर, हे शरीर त्याने सोडल्यानंतर तो पुन्हा या भौतिक जगतामध्ये जन्म घेत नाही, तर तो भगवंतांच्या चिरस्थायी निवासस्थानी पोहोचतो. म्हणजेच या जन्म मृत्यूच्या बंधनातून त्याची सुटका होते आणि तो भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो, ज्यांनी भगवंतांचं दिव्य स्वरूप जाणलं आहे त्या जीवाने. मग आता आपण थोडंसं पुन्हा एकदा रिव्हिजन. भगवंतांच्या प्रकटाची 3 कारणं कोणती होती? तर त्यांच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी. अशा 3 कारणांसाठी भगवंत द्वापर युग, प्रत्येक युगामध्ये प्रकट होतात. मग आता आपण पाहिलं, मग आता भगवंतांना जाणून घेण्याचे फायदे कोणते आहेत बरं? का बरं आपण भगवंतांना जाणून घेतलं पाहिजे? तर आता आपण ते पाहिलं की जो भगवंतांचं रूप जाणून घेतो, तो या जन्म मृत्यूच्या बंधनातून त्याची सुटका होते आणि भगवंतांच्या निवासस्थानी तो परत जातो. नाहीतर पुन्हा पुन्हा त्याला या जन्म मृत्यूच्या बंधनात अडकावं लागतं आणि त्याचा हा जन्म मृत्यूचा प्रवास कायम सुरू राहतो. मग आता कृष्ण हे भगवान आहेत,
तेच आदिपुरुष आहेत. त्यांचं एक श्यामसुंदर असं रूप आहे आणि ते पितांबरी धारण करतात. त्यांच्या डोक्यावर मोरपंख आणि हातात बासरी आहे. असं मनमोहक असं त्यांचं रूप आहे. आणि फक्त या रूपावरती ध्यान केंद्रित करून आपण त्यांचं नामस्मरण केलं तर या कलयुगात आपली कर्म करत असताना सुद्धा आपण अ, भगवंतांना प्रसन्न करू शकतो. ते फक्त त्यांच्या या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करून त्यांचं नामस्मरण करून. मग पुढे आता आपण भगवंतांचं रूप का जाणलं पाहिजे हे पाहिलं. मग आता भगवंत आणि एक साधारण मनुष्य यांच्यात काय फरक आहे बरं? तर भगवंतांचं रूप हे नित्य कायम आहे, पण आपलं रूप हे अनित्य आहे. कारण आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं की प्रत्येक शरीराला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेस मधून जावं लागतं. आणि याच्यातून तर त्याची सुटका नाही. आपण स्किप करू शकत नाही कोणती स्टेज, की मला नेहमी जिवंत राहायचं आहे किंवा मला नेहमी तरुणच राहायचं आहे, मला मरायचं नाही, मला आजार पण नकोय. आपण अशा गोष्टी निवडू शकत नाही. एकदा जन्म मिळाला म्हणजे या शरीराला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या 4 स्टेजेस मधून जावंच लागतं. आणि मग एकदा की या शरीराचा अंत झाला, मग हा आत्मा या शरीरामधून तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. परंतु भगवंताचं तसं आहे का? नाही. त्यांचं रूप नित्य कायम असतं. आणि आपलं जसं वय वाढतं तसं भगवंतांचं वय सुद्धा वाढत नाही, तर ते चिरकाळ 16 वर्षाच्या तारुण्य रूपामध्ये असतात. मग आपण भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेच्या पुस्तकात जरी आपण फोटो पाहिला, भगवंत अतिशय यंग दिसतात तिथे. आणि अर्जुन त्या त्या, युद्धाच्या वेळी त्यांचं वय जवळपास 80 ते 90 वर्षांचं होतं. तरी सुद्धा भगवंतांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते एका वयीन मुलासारखंच होतं. आणि त्यांचं जे रूप आहे ते नेहमी 16 वर्षाच्या तारुण्यात किशोरवयीन रूपातच असतं. मग भगवंतांचं शरीर आध्यात्मिक शरीर आहे आणि आपलं हे भौतिक शरीर आहे. आणि आपलं हे जे शरीर आहे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग पुढे भगवंतांचे शरीर आणि आत्मा याच्यात काहीच फरक नाही, पण आपलं शरीर आणि आत्मा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि याचं मार्गदर्शन भगवंतांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे. मग कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत. माया भगवंतांच्या कंट्रोलमध्ये आहे. पण आपण मनुष्य या मायेच्या कंट्रोलमध्ये आहोत. तर पुढे आता पुढचा श्लोक आपण म्हणूया. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. तथैव भजाम्यहम्. अवर्तनानुवर्तन्ते अवर्तान् मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. तर सर्व लोक ज्या भावाने मला शरण येतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. मग ज्या भावाने मला शरण येतात म्हणजे जो भाव घेऊन आपण भगवंतांकडे जातो त्यानुसार आपल्याला फळ मिळतो. मग हे पार्थ म्हणजे हे अर्जुना, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. मग आता या फोटोमध्ये पाहतोय आपण की या ज्या गायी आहेत त्या भगवंतांवर नितांत प्रेम करायच्या आणि तेवढंच प्रेम भगवंत सुद्धा या गोकुळांमधल्या गायींवरती करायचे. त्यांचं अपार प्रेम होतं गायींवरती. आणि मग खुद्द बलराम भगवंतांचे मोठे भाऊ असून सुद्धा आपण या फोटोमध्ये इथे पाहतोय, इकडच्या फोटोमध्ये, की ते भगवंतांची सेवा सुद्धा करायचे आणि भगवंतांवरती अतिशय प्रेम करायचे. आणि तेवढंच प्रेम, तेवढीच माया भगवंत सुद्धा त्यांना द्यायचे. मग आपण या शेवटच्या फोटोमध्ये पाहतोय त्यांचे गोपमित्र, जे त्यांचे बालपणाचे सवंगडी होते आणि त्यांची इतकी घनिष्ठ मैत्री होती. ते भगवंतांवरती इतकं प्रेम करायचे की त्या गोपबालकांची मैत्री आणि त्यांच्या ह्या प्रेमाची तुलना जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीसोबत होऊ शकत नाही. आणि भगवंत सुद्धा त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करायचे. म्हणजे आपण जी भावना घेऊन त्यांच्याजवळ जातो
त्यानुसारच भगवंत प्रत्येकाला फळ देतात आणि म्हणून सर्वजण त्यांच्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हेच भगवंत आपल्याला या 11व्या श्लोकामधून सांगतायत. मग या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की या जगतात मनुष्यांना सकाम कर्मामध्ये सिद्धी हवी असते, परिणामी ते देवतांची उपासना करतात. निसंशयपणे या जगतात मानवांना लवकरच सकाम कृतींचे फळ मिळते. मग सकाम कर्मांबद्दल आपण आधीच्या अध्यायांमध्ये माहिती घेतली होती. मग त्यांना प्रत्येक केलेल्या कार्याबद्दल काहीतरी हवं असतं, फळाची अपेक्षा असते. किंवा आता आपण विचार केलाय, कोणतंही त्यांनी छोटं काम करू दे, या कलियुगातली व्यक्ती किंवा या जगामधली कोणतीही सामान्य व्यक्ती, त्यांना काय वाटतं की हे केल्यानंतर मला काय बरं मिळेल याचा विचार ते आधी करतात. आणि मग प्रत्येक कर्मामधून त्यांना सिद्धी हवी असते आणि मग त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. धनलाभासाठी माता लक्ष्मीची उपासना केली जाते, आरोग्यासाठी सूर्यदेवाची उपासना केली जाते, मग सर्व सिद्धीसाठी शंकरांची उपासना केली जाते. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या फळांच्या सिद्धीसाठी केली जाते. मग त्यांना निश्चितच आहे अशी प्रार्थना केल्यानंतर या उपदेव, ज्यांना श्रील प्रभुपाद उपदेव असं संबोधतात, या उपदेवांपासून लगेचच त्यांना फळ मिळतं आणि त्यांना या फळाची सिद्धी सुद्धा मिळते. म्हणजे त्यांना जे हवं असतं या उपदेवांची प्रार्थना केल्यानं त्यांना मिळतं. जी भर के काले छोले कोणाचा आवाज येतोय? सचिन सॉरी. मग आता ज्या भावनेने आपण भगवंतांच्या जवळ जातो तीच भावना ते सगळ्यांना परत करतात. आणि मग इथे आपण ही दामोदरांची कथा पाहतोय. भगवंतांचं दामोदर जे रूप आहे तिथे आपण मग आता माता यशोदेचं, ती भगवंतांवर अतिशय प्रेम करायची, पण भगवंतांना मात्र जी लोणी असायची ती चोरून खाण्यामध्ये खूप आवड असायची. मग का तर भगवंत प्रत्येकाच्या मनातलं ओळखतात. मग या गोपींची सुद्धा इच्छा असायची की त्यांनी बनवलेलं हे जे ही जी लोणी आहे त्याचं प्राशन ते भगवंतांनी खावं आणि भगवंतांनी त्याचं प्राशन करावं किंवा त्याचा आस्वाद घ्यावा. मग भगवंत हे ती लोणी चोरून खाण्यात त्यांना खूप मजा यायची किंवा त्या गोपींची तशीच इच्छा असायची की भगवंतांनी त्यांच्या घरी येऊन त्यांची लोणीचा आस्वाद घेतला पाहिजे, कारण हे त्यांनी बनवलेलं, स्वतःच्या हाताने बनवलेली जी लोणी आहे त्याचा आस्वाद भगवंतांनी घेतला पाहिजे म्हणून. मग ते प्रत्येक गोपींच्या घरी जाऊन लोणी अशी चोरून खायचे. मग एकदा काय झालं, त्यांच्या भगवंतांच्या मित्रांनी, मग आता आपण काहीतरी अशी कामं करतो की सगळ्यात आधी कोण जातं बरं कंप्लेंट करायला? आपले मित्रच येऊन आपल्या घरी सांगतात की त्यांनी ना असं केलं होतं बाहेर, त्यांनी ना क्रिकेट खेळताना बॉलनी दुसऱ्यांची खिडकीची काच फोडली होती. मग अगदी तसंच भगवंतांच्या मित्रांनी सुद्धा, बालमित्रांनी काय केलं, यशोदे मातेला जाऊन सांगितलं की कृष्ण हा लोणी चोरून खातोय म्हणून. आणि मग एकदा तर कृष्णाने काय केलं होतं, भगवंतांनी आपल्या तोंडामध्ये काय खाल्ली होती बरं? काय त्यांच्या तोंडात यशोदा माताला सापडलं होतं, कोणी सांगू शकेल? माती. बरं. आणि मग जेव्हा मातेने त्यांचं तोंड उघडून पाहिलं तेव्हा त्यांना काय दिसलं बरं? युनिवर्स. एकदम छान, बरोबर. तर मग आता भगवंतांनी त्यांनी उखळाला बांधून टाकलं शिक्षा म्हणून. आणि त्या इतक्या मोठ्या भक्त होत्या भगवंतांच्या, म्हणून त्यांना ही संधी मिळाली होती, भगवंतांची आई होण्याची संधी त्यांना मिळाली होती. आणि जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, हे संपूर्ण विश्व ज्यांच्यापासून तयार झालं आहे, त्यांना ओखळाला बांधायची संधी फक्त या यशोदे मातेलाच मिळाली होती, कारण त्या त्यांच्या माता होत्या आणि त्या तितकंच प्रेम त्यांच्यावर करायच्या आणि तीच भावना भगवंत त्यांना
त्याच भावनेने भगवंत सुद्धा आपल्या मातेवरती प्रेम करायचे आणि म्हणून ते या सृष्टीचे निर्माण करता सुद्धा त्यांनी उखळाला स्वतःला बांधून घेतलं. आणि मग त्याच्या मागची सुद्धा ही कथा होती. का तर त्यांनी जेव्हा उखळाला बांधून घेतल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या अंगणात 2 मोठे वृक्ष खाली पडले आणि त्या वृक्षांमध्ये असणाऱ्या नल आणि कुबेर यांना मुक्ती मिळाली. तर हे 2 कोण होते तर कुबेरांचे पुत्र होते आणि नारद मुनींनी त्यांना श्राप दिला होता की ते वृक्ष बनून अंगणामध्ये भगवंतांच्या अंगणामध्ये राहतील आणि खुद्द भगवंतांकडूनच त्यांची मुक्ती होईल, त्याच्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. हो रिद्धी, बरोबर आहे. पुरुषोत्तम श्री भगवंत म्हणजेच श्रीकृष्ण. तर अशा प्रकारे उखळाला बांधून घेण्यामागे सुद्धा त्यांचा हा प्लॅन होता की नला आणि कुबेराला त्या वृक्षांमधून त्यांची मुक्तता झाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या मिळालेल्या श्रापातून मुक्तता झाली पाहिजे. आणि म्हणून आपण दामोदर महिन्यामध्ये भगवंतांच्या या दामोदर रूपाचं पूजन करतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो आणि दामोदर अष्टकम या प्रार्थनेचं सुद्धा आपण पठण करतो. मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणायचा श्लोक आपण पुढचा, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा न मे कर्मस्पहे फुला इति माम यो अभिजानाति माम योग अभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कर्मभिर्न सबध्यते. छान. मग इथे भगवंत सांगतायत की माझ्यावर कोणतेही कर्म परिणाम करत नाही, मला कर्मफळाची सुद्धा इच्छा नाही. माझ्याबद्दल हे सत्य जे जाणतात ते कधीही कर्मबंधनात बांधले जात नाहीत. मग भगवंत कोणत्याच गोष्टीची इच्छा करत नाहीत. का आपण भगवंतांचे 6 ऐश्वर्य पाहिले, मग इतके 6 ऐश्वर्य त्यांच्या जवळ आहेत. जेव्हा संपूर्ण सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे, ब्रह्मदेवांची निर्मिती त्यांनी केली, हे जे आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, या सगळ्यांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली. ज्ञानाचं उगमस्थान सुद्धा तेच आहेत, या पूर्ण जगताचे स्वामी ते आहेत. मग त्यांना कोणत्या गोष्टीची इच्छा? मग कोणतंच कर्म त्यांच्यावर परिणाम करत नाही किंवा त्यांना कोणत्याच फळाची सुद्धा इच्छा नाही. मग हे जे सत्य आहे भगवंतांचं, हे जो कोणी जाणतो ना, तो कधीच या कर्मबंधनामध्ये अडकत नाही आणि हे भौतिक जीवन जगत सुद्धा तो मुक्त असतो. आता पुढे पाहू, पुढे भगवंत काय मार्गदर्शन करतात. तर पुढच्या श्लोकांमध्ये 13व्या श्लोकामध्ये चातुर्वर्ण्यं मया सृष्टं मया सृष्टं गुणकर्म विभागशः गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां मां विद्य कर्तारमव्ययम्. विद्याव्ययम्. कृष्णा, खूप छान. तर आपण अजून थोडंसंच राहिलंय, आपण एक 10-15 मिनिटातच संपूया. थोडासा आज हा अध्याय मोठा असल्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ लागत आहे. तर प्रकृतीच्या 3 गुण, प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांच्याशी संबंधित कर्मानुसार मानवी समाजातील 4 विभाग माझ्याद्वारे तयार केलेले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा निर्माता आहे, परंतु तू हे जाणले पाहिजे की मी अव्ययी असल्यामुळे अकर्ता आहे. मग प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. याचा अभ्यास आपण पुढच्या अध्यायांमध्ये करणार आहोत. मग जसा माणूस या पृथ्वीवरती जन्म घेतो, तो या मायेच्या बंधनात अडकतो आणि मग त्याच्याद्वारे जी कर्म केली जातात ती या 3 गुणांमुळे केली जातात. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांमुळे केले जातात. मग भगवंतांनी या समाजाला 4 विभागामध्ये विभाजन केलं होतं. मग हे 4 विभाग कोणते आहेत बरं, कोणाला माहित आहेत का?
हो. सांगू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. खूप छान. मग कोणत्या व्यक्तीची कर्म कोणती हे या समाजातल्या 4 विभागाद्वारे वर्णिलं जायचं. मग जरी भगवंत स्वतः या व्यवस्थेचे निर्माता असले तरी सुद्धा ते अव्ययी आहेत, अकर्ता आहेत. ते कोणत्याच कर्मबंधनात अडकत नाहीत. असं ज्ञान भगवंत स्वतः अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत. मग पुढे आपण या फोटोमध्ये पाहतोय, जो ज्या भावनेने भगवंतांच्या जवळ जातो त्याच्यानुसारच त्याला फळ मिळतं. तर इथे आपण गोपिकांना, व्रजवासियांना पाहतो. व्रजवासियांना भगवंतांवरती एवढं प्रेम होतं आणि भगवंत सुद्धा त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करायचे. गोकुळामधल्या गायींवरती अपार प्रेम होतं भगवंतांचं आणि म्हणून भगवंत नेहमी त्यांच्या सोबतच जास्तीत जास्त वेळ घालवायचे. मग इथे आपण बलरामांना पाहतो. आताच आपण बलरामांबद्दल सुद्धा चर्चा केली. भगवंतांच्या गोपमित्रांसोबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. मग या फोटोमध्ये आहे ती शिशुपालाची कथा. ते भगवंतांचा चुलत भाऊ असतात, चुलत भाऊ होते आणि त्यांच्या 100 चुका भगवंतांनी माफ करेन. त्यांच्या आईला त्यांनी वचन दिलं होतं की 100 चुका मी माफ करेन, पण 101वी चूक जेव्हा तो करेल तेव्हा मी त्याचा शिरच्छेद करेन. मग इथे राजसूय यज्ञ चालला होता आणि या यज्ञामध्ये अतिशय पवित्र असा यज्ञ चालला होता आणि त्यावेळी शिशुपाल तिथे येऊन तो भगवंतांना चक्क शिवीगाळ करायला लागला. आणि या सगळ्या कथा विस्तारित रूपामध्ये भागवतम मध्ये आहे. जेव्हा आपण भागवतम, तुम्ही नंतर कधी भागवतमचा कधी अभ्यास कराल किंवा कधी कथा ऐकल्या तर त्या आणखी जास्त विस्तारित रूपात तिथे आहेत. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते, आज आपण तर भरपूर उशीर पण झालाय आपल्याला. तर या शिशुपालाने, त्याला नेहमी भगवंतांबद्दल हेवा वाटायचा की भगवंत एवढे महान कसे काय, मी का महान होऊ शकत नाही, मी का भगवंत होऊ शकत नाही, असा त्याला भगवंतांबद्दल हेवा वाटायचा. म्हणून जेव्हा हा राजसूय यज्ञ चालला होता तेव्हा तो तिथे गेला आणि भगवंतांना शिवीगाळ करू लागला. बाकी तिथे उपस्थित असलेले राजा ते सगळे त्यांचा अंत करू का अशा रीतीने त्यांनी आपल्या म्यानातून तलवारी काढल्या. परंतु भगवंतांनी सगळ्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला, कारण भगवंतांनी त्या शिशुपालाच्या मातेला वचन दिलं होतं की त्याच्या 100 चुका माफ करेन म्हणून. आणि मग शांत चित्ताने ते त्याच्या सगळ्या चुका ऐकत राहिले. पण त्या शिशुपालाने जेव्हा 100वी शिवी दिली तेव्हा मात्र भगवंतांनी त्यांचा शिरच्छेद केला. मग तो त्या हिंसेच्या भावनेने, भगवंतांना मारण्याच्या भावनेने त्यांच्या जवळ गेला होता आणि भगवंतांनी त्याला तशाच प्रकारचं फळ दिलं, त्याला मारून. मग कंस सुद्धा भगवंतांना मारण्याचीच त्याची आयुष्यभर इच्छा होती आणि मग शेवटी त्याचा अंत तसाच झाला, भगवंतांच्या हातूनच झाला आणि भगवंतांनी त्याला तसंच फळ दिलं. तर आता आपण पुढच्या श्लोकाचं वाचन करूया. कर्मणो अपि बोधव्यम कर्मणोऽपि बोद्धव्यम् बोधव्यम च विकर्मणः बोधं च अकर्मणश्च बोधव्यम अकर्मणश्च बोधव्यम् गहना कर्मणो गतिः. कर्मणो गती. खूप छान. तर कर्माचे बारकावे समजणे खूप कठीण आहे. त्यामुळे कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे नेमके काय हे मनुष्याने जाणले पाहिजे. मग आता कर्म म्हणजे काय? आपली कर्तव्य आणि कृती करणं. ते महान किंवा लहानही असू शकतात. मग आपण का असं आपल्याला आई वडील, आपले शिक्षक, आपले गुरु का असं सांगतात, कोणतंच आपलं काम लहान किंवा मोठं नसतं. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य तर आपण पूर्ण केलंच पाहिजे. मग कोणतंच कर्म लहान किंवा मोठं नसतं, त्याला कर्म म्हणतात. मग आपल्याला जे जन्मजात आपल्याला मिळतं कर्म, ते जन्मजात आपलं जे कर्तव्य असतं ते आपलं कर्म. मग विकर्म म्हणजे काय? शिफारस न केलेल्या कृती, एकतर स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्यासाठी केलेल्या
कृती. म्हणजे लाल दिवा लागलेला आहे, सिग्नल लागलेला आहे, तरी पण मी का कोणाचे नियम पाळू म्हणून सिग्नल तोडणारे विकर्मी लोक असतात. मग इथे आपण या फोटोमध्ये पाहतो तसं स्ट्रिक्टली नो पार्किंग म्हणून तिथं लिहिलेलं आहे, तरी सुद्धा तिथेच पार्क करणारे हे विकर्मी लोक म्हणजे विचित्र स्वभावाचे, विचित्र बुद्धीचे किंवा नियमांचं पालन न करणारे, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना त्रास देण्याचे जे कर्म करतात त्यांना विकर्मी म्हणतात. मग आता अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपली कर्म भगवंतांना अर्पण करून भक्तीने आपली प्रत्येक कार्य करायची, भक्तीने आपली कामं करायची. मग आता इथे आपण या फोटोमध्ये पाहतो की आपली कर्तव्य करत सुद्धा ती भगवंतांना अर्पण करून भक्तीमध्ये आपण आपलं प्रत्येक कार्य करायचं, भगवंतांना अर्पण करून आपलं प्रत्येक कार्य करायचं. म्हणजे आपल्याला फक्त पूजा करायची म्हणून आपली कामं सोडून द्यायची असं नाही, तर आपली कामं करताना सुद्धा भगवंतांचं नामस्मरण करत आपलं काम करायचं आणि मग नंतर आपली कर्तव्य पूर्ण करून भगवंतांच्या चरणी नमस्कार करायचा किंवा भक्तीनं आपलं प्रत्येक काम करायचं म्हणजेच अकर्म. मग आता आपण कर्म, अकर्म आणि विकर्म यांच्यामधला फरक पाहिला. तर आता आपली खरी ओळख म्हणजे कोणती आहे बरं? आपल्या कर्मफळाची आसक्ती सोडून नेहमी समाधानी व स्वतंत्र राहून सर्व प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असूनही तो कोणतेही सकाम कर्म करत नाही. मग भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत. मग आपण पाहिलं माया ही भगवंतांच्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपण मात्र मायेच्या कंट्रोलमध्ये आहोत. मग जसं आपण या फोटोमध्ये पाहतोय, आपण जत्रेमध्ये जेव्हा जातो किंवा इतर कुठेही हा भातुकलीचा खेळ असतो, भावल्यांचा खेळ, जिथे दोऱ्यांनी त्या भावल्या बांधलेल्या असतात. मग जो चालवणारा व्यक्ती असतो, तो नाटक चालवणारा, तो जसा चालवतो तसे ते भावल्या चालत असतात. मग अगदी तसंच आपण जेव्हा या पृथ्वीवरती जन्म घेतो, लगेच आपण या मायेच्या बंधनात अडकतो आणि आपल्याला पूर्णपणे ही माया चालवत असते. मग परंतु जेव्हा आपण या भक्तीमध्ये भगवंतांचं नामस्मरण करतो, भगवंतांवरती प्रेम करतो, तेव्हा आपण या मायेच्या बंधनातून सुटू शकतो. म्हणजेच आपण कर्मफळाची आपल्याला हे काम केल्यानं आपल्याला कोणतं फळ मिळेल असा जेव्हा विचार आपण सोडून देतो, नेहमी स्वतंत्र व समाधानी राहून सर्व कामांमध्ये व्यस्त असून सुद्धा कुठल्याच फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा नक्कीच आपण भगवंतांच्या निवासस्थानी परत जाऊ शकतो, या जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटू शकतो. मग आपण हे जे पाहिलं होतं या फोटोमध्ये, इथे आपण पाहतोय भगवंताचं शरीर हे आध्यात्मिक आहे, भगवंतांचा आत्मा सुद्धा आध्यात्मिक आहे. त्यांचा शरीर आणि आत्मा एकच आहे, आपल्यासारखा शरीर आणि वेगळा आत्मा असा नाहीये. मग एक मिनिट पुढे, हे परंतप द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्थ, शेवटी सर्व कर्म दिव्य ज्ञानात संपतात. मग आता हा श्लोक आपण पाहूया. म्हणायचा सगळ्यांनी, तद्विधी प्रणिपातेन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदिशन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तत्वदर्शिना. खूप छान. तर मग आता भगवंतांनी आपल्याला आधीच्या श्लोकात सांगितलं की आपण कर्मफळाची अपेक्षा करायची नाही, मग आपली कर्म भक्तीमध्ये करायची. मग हे सगळं आपल्याला कसं कळणार बरं? मग आता आपण हे सगळं करायचं म्हणजे याचं मार्गदर्शन कोण करणार? मग आपण भक्तीच्या मार्गावरती चालायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे सगळं आपल्याला कोण समजावून सांगणार, असा प्रश्न आपल्याला पडतो. मग याचं सुद्धा उत्तर भगवंत या श्लोकामधून देत आहेत. मग भगवंत काय सांगतायत की आपण अशा वेळी गुरूंकडे जायला हवं आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवं आणि नेहमी गुरूंशी नम्रपणे वागायला हवं, जिज्ञासा ठेवायला हवी, म्हणजेच प्रश्न विचारायला हवे त्यांना, त्यांची सेवा करायला हवी.
आणि स्वतः स्वरूपसिद्ध व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात. मग आता स्वरूपसिद्ध व्यक्ती म्हणजे कोण, कोणाला गुरु म्हणून निवडायचं, आता असा प्रश्न पडतो. मग त्याचंही उत्तर भगवंत इथे देतात आपल्याला. आपल्याला स्वरूपसिद्ध व्यक्तींनाच आपला गुरु म्हणून निवडायचं आहे. म्हणजे ज्यांनी भगवंतांचं सत्य जाणलं आहे, ज्यांना प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा असतो आणि भगवंत हेच सृष्टीचे निर्माते आहेत, तेच सर्व कारणांचे कारण आहेत, हे ज्यांनी जाणलं असतं, अशा स्वरूपसिद्ध व्यक्तीकडे जाऊन आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. कारण त्यांनी भगवंतांचं सत्य पाहिलेलं आहे. पहा, आपण जे पाहिलं होतं की गीतेला आपल्या आयुष्याचं मॅन्युअल म्हणतात. म्हणजेच आपण जेव्हा एखादा टॉय घेतो किंवा एखादी वस्तू घेतो घरात, ती कशी ऑपरेट करायची याचं जे मॅन्युअल आपल्याला मिळतं, अगदी तसंच आपल्या आयुष्याचं मॅन्युअल आपल्याला इथं मिळतंय. गीतेबद्दल ज्ञान देत आहेत भगवंत आपल्याला. गुरु शिष्य परंपरेबद्दल त्यांनी सांगितलं. मग आता भगवंत कोण आहेत, का आहेत, ते कसे प्रकट होतात, कोणत्या कारणांसाठी प्रकट होतात, याचं ज्ञान सुद्धा त्यांनी आपल्याला दिलं. मग भक्तीमध्ये कर्म कसे करायचं याचं ज्ञान सुद्धा त्यांनी आपल्याला दिलं. मग या भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे, गुरूंकडे जायला हवं, त्यांना प्रश्न विचारायला हवं आणि मग त्यांची सेवा करायची आणि मग स्वरूपसिद्ध व्यक्तींची गुरु म्हणून निवड करायची. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा भगवंत आपल्याला देत आहेत. मग कठोर व्रत धारण करूनही लोक आपली संपत्ती सोडून जाणे, काही जण कठोर तपश्चर्येद्वारे, काही अष्टांग योग पद्धतीचा अभ्यास करून किंवा वेदांचा अभ्यास करून अंतेंद्रिय ज्ञानाने ज्ञान प्राप्त करतात. मग आपण पुढे 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योग पद्धतीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर काही जण जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करून भगवंतांचं ज्ञान प्राप्त करतात, काही जण अष्टांग योग पद्धतीद्वारे, काही जण तपस्येद्वारे किंवा काही जण वेदांचा अभ्यास करून भगवंतांचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. मग हे कुरुश्रेष्ठ, जेव्हा एखादा मनुष्य यज्ञशिवाय या जगात किंवा या जीवनात आनंदाने जगू शकत नाही, तर मग पुढच्या आयुष्यात तो कसा जगू शकेल? मग भगवंतांना प्रसन्न केल्याशिवाय किंवा भगवंतांच्या ठाई नतमस्तक झाल्याशिवाय कोणीच आनंदाने जगू शकत नाही, असं का म्हटलं आहे बरं इथे? तर आपण आता पाहिलं आधीच्या श्लोकामध्ये, आपण जसा जन्मतो माया आपल्याला कंट्रोलमध्ये घेते आणि मग जेव्हा आपण मायेच्या आहारी जातो, म्हणजेच या भवबंधनामध्ये आपण अडकून जातो, मग आपल्याला हजारो समस्या येतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या तर आहेतच, पण सुख, दुःख, यश, अपयश, राग, दुःख, लोभ, द्वेष, राग, अशा सगळ्या समस्या आपल्याला इथे असतात. मग इथून आनंद कुठे येणार? पण जेव्हा आपण भक्तीच्या मार्गात जगू, तेव्हा नक्कीच आपण दिव्य आनंद प्राप्त करू. हे सुद्धा आपण पुढच्या अध्यायामध्ये शिकणार आहोत. मग इथे आपण पाहतोय, जर मनुष्य या जीवनात कोणतंच यज्ञ केल्याशिवाय किंवा भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय तो अजिबात आनंदाने जगू शकणार नाही. तर तो आत्ताच जगला नाही, मग पुन्हा पुढचा जन्म मिळाला तर तो कसा बरं जगू शकेल? मग पुढे, जरी आपणास सर्व पापींमध्ये सर्वात पापी समजले जात असले तरीही आपण अनंतकालीन दिव्य ज्ञानरूपी बोटात राहून दुःखाचा महासागर पार करण्यास सक्षम असाल. मग आपण सर्व पापींमध्ये सर्वात पापी जरी समजले जात असलो तरी सुद्धा, जेव्हा आपण या ज्ञानाच्या आधारे भगवंतांचं नामस्मरण करतो, या भक्तीमध्ये लीन होतो, तेव्हा या दिव्य ज्ञानरूपी बोटामध्ये स्थित होऊन या दुःखाचा जो महासागर आहे तो आपण नक्कीच पार करू. म्हणजे या ज्ञानाच्या आधारे आपण या दुःखामधून बाहेर येऊ शकतो. कारण हे ज्ञान जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला भगवंतांचं सत्य समजतं आणि आपल्याला भक्तीचं महत्व सुद्धा समजतं. ज्याप्रमाणे ज्वलंत अग्नीने इंधन जळते, त्याप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानाची आग भौतिक कर्माची सर्व फळे जाळते. मग आता आपल्याला जर अग्नीमुळं इंधन जळत राहतं, मग त्या अगदी तशाच प्रकारे जेव्हा आपण भगवंतांचं ज्ञान घेतो, या ज्ञानाच्या अग्नीने आपण आपल्या भौतिक कर्माची सर्व फळे जाळून टाकू शकतो. म्हणजे आपली जी कर्मफळाची आसक्ती असते ती या ज्ञानाद्वारे आपण जाळू शकतो. कसं?
तर जेव्हा आपण या ज्ञानाद्वारे भगवंतांचं सत्य जाणतो, तर मग या भक्तीद्वारे आपण या कर्मबंधनातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या निवासस्थानी परत जातो. मग पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहतो, जो भक्त दिव्य ज्ञानामध्ये समर्पित आहे आणि ज्याने इंद्रियांना वश केला आहे, ते हे ज्ञान घेण्यास पात्र आहेत आणि ते प्राप्त झाल्यावर त्याला त्वरित आध्यात्मिक शांती प्राप्त होते. आता कोण बरं हे ज्ञान घेण्यास पात्र आहे? कोणी हे ज्ञान घ्यावं आणि आध्यात्मिक शांती कशा प्रकारे, म्हणजे आपण इथे या श्लोकामध्ये पाहिलं की आधीच्या स्लाइडमध्ये इथे जो कठोर तपश्चर्याद्वारे ज्ञानाचा अभ्यास करतो, वेदांचा अभ्यास करतो, तो अंतर्ज्ञीय ज्ञानाने ज्ञान प्राप्त करतो आणि आनंदाने सुद्धा जगू शकतो, भगवंतांना प्रसन्न करून या ज्ञानाद्वारे, भगवंतांचं ज्ञान घेऊन. मग हे ज्ञान कोण घेऊ शकतं? ज्यांनी दिव्य ज्ञानामध्ये जो समर्पित आहे, जो भगवंतांचं ज्ञान ज्याला मिळालेलं आहे, ज्यांनी भगवंतांचं सत्य जाणलं आहे आणि ज्यांनी आपल्या इंद्रियांना आपल्या वशमध्ये केलं आहे, म्हणजे आपलं मन आणि बुद्धी हे त्याच्या ताब्यात आहे, तर तो हे ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याला आध्यात्मिक शांती प्राप्त होते. मग या फोटोमध्ये आपण शिला प्रभुपादांना पाहतोय, तर हे भगवंतांचे परम भक्त होते. त्यांनी आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये केलं होतं, वशमध्ये केलं होतं आणि अमेरिकेत जाऊन हिप्पी जे ड्रग ॲडिक्ट्स असतात किंवा जे ॲडिक्ट असतात त्यांच्या सहवासात राहून त्यांनी कृष्ण भक्ती केली, कृष्ण भावनेचा प्रचार केला आणि त्याचा त्यांच्यावरती काहीच परिणाम झाला नाही, तर उलट त्या हिप्पींना, त्या ड्रग ॲडिक्ट्सना त्यांनी भगवंतांचं भक्त बनवलं. तर हीच एका भक्ताची पॉवर असते. मग कृष्ण भावनामृतामध्ये पूर्णपणे सामावून घेतलेल्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक कर्मांच्या योगदानामुळे भगवत धाम प्राप्त केले पाहिजे. कारण हवन हे आध्यात्मिक आहे, पण हवी पण आध्यात्मिक आहे. मग या कृष्ण भावनेत लीन असलेल्या व्यक्तीने आपल्या कर्मांद्वारे भगवंतांना भगवत प्राप्त केलं पाहिजे, भगवत धामाला प्राप्त केलं पाहिजे. ज्या व्यक्तीने आपल्या कर्मफळाचा परित्याग करतात, भक्ती करतो आणि ज्याचे संशय दिव्य ज्ञानाद्वारा नष्ट झाले आहेत, तोच खरा आत्मपरायण आहे. हे धनंजया, तो कर्माच्या बंधनात बांधला जात नाही. मग एकदा का मनुष्याला भक्तीची गोडी लागली, तर मग तो कोणत्याच कर्मबंधनात कधीच अडकत नाही, कारण तो नेहमी सदैव भगवंतांच्या दिव्य प्रेमामध्ये तल्लीन झालेला असतो. मग म्हणून ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानामुळे आपल्याला अंतःकरणात उद्भवलेल्या शंका दूर कर. हे भारत, तू योगासह उभे राहा आणि युद्ध कर. मग आता तू ज्ञानाच्या शस्त्राने आपल्या जो अज्ञान तुझ्या अंतःकरणात निर्माण झाल्या आहे, त्या अज्ञानामुळे तुझ्या ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत, त्या शंका तू दूर कर आणि युद्धासाठी सज्ज हो. हे अर्जुना, उठ आणि तू आता युद्धाला लाग. म्हणजे तुझ्या मनातले ज्या काही शंका होत्या, अर्जुनाच्या रूपामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत की आपल्याला जे काही प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या सगळ्या प्रश्नांचं ज्ञान आणि त्यामधून भक्तीचं महत्व, हे सगळं भगवंतांनी आपल्याला इथे आजच्या या ज्ञानयोगात त्याचं ज्ञान दिलं आहे. मग या ज्ञानरूपी प्रकाशाने आपलं जीवन प्रकाशित करा आणि उठा. आपल्या प्रश्नांना, म्हणजे भगवंतांना अर्जुनाला म्हणतायत ते युद्ध करा म्हणून, पण ते आपल्याला काय सांगतायत की उठा आणि आपलं आयुष्य प्रकाशित करा आणि भगवंतांचं महत्व, सत्य जाणून घ्या. भगवत भक्तीच्या मार्गाला लागा. भक्तीच्या या शस्त्राने दिव्य आनंद प्राप्त करा. असंच भगवंत आपल्याला इथे या अध्यायामधून संदेश देत आहेत. मग आता आपण इथे वैदिक मॅथ्सचे तुम्ही क्लासेस घेतच असाल. भरपूर जण आजकाल वैदिक मॅथ्सला जातात. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे, ब्रह्मदेवांचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे कसा असतो. आता कलयुगाची टोटल 4,32,000 वर्षे आहेत. मग त्यातली आपली फक्त 5,500 वर्ष काहीतरी संपली आहेत.
मग कलयुगाच्या या 4,32,000 वर्षांना 2नी गुणलं तर द्वापार युग येतं, 3नी गुणलं तर त्रेतायुगाची वर्ष आणि 4नी गुणलं तर सत्ययुगाची वर्ष आणि या चारही युगांचं मिळून दिव्य युग बनतं. मग असे 71 दिव्य युग जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा एक मन्वंतर बनतं आणि मग जशी अशी 14 मन्वंतर आणि 15 संध्या म्हणजे 14 दिवस आणि 14 रात्र या सगळ्या मिळून ब्रह्मदेवांचा एक दिवस बनतो. तर असं हे ब्रह्मदेवांच्या दिवसाचं कॅल्क्युलेशन आहे. मग पुढं मग ब्रह्माचे दिवन पहा, ब्रह्मदेवांची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणजेच 6 मन्वंतर संपली, 4 युगांचं 27 चक्र. मग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग हे सगळं म्हणजे 4,32,000 वर्ष गुणिले 9 मग ते होतात 888 मिलियन इयर्स. मग कलयुगामध्ये वर्षांचा कालावधी संपला किती? 5,117 आणि ब्रह्मांचं जीवन 155.522 ट्रिलियन इयर्स. मग मनुचे जीवन आपण इथे पाहू. 4 युगांचे 27 चक्र, सत्य त्रेता द्वापर युगांचं आपण आता हे पाहिलं. सॉरी, एक मिनिट. मनुचं जीवन आहे 120.5331 मिलियन इयर्स. मग हे ओळखून मनुच्या जन्मापूर्वी गीतेचं ज्ञान भगवंतांनी त्यांचे शिष्य सूर्यदेव, ज्यांचं नाव होतं विवस्वान, यांना दिलं. म्हणजेच गीता 1200 लाख वर्षांपूर्वी विवस्वानाला देण्यात आली होती. मग गीता पृथ्वीवर कधी आली? त्रेतायुगाच्या प्रारंभाच्या वेळी भगवंतांनी हे विज्ञान विवस्वानांनी मनूला दिलं आणि मनू मानव जातीचा पिता होता. त्याने आपला पुत्र महाराजा इक्ष्वाकू यांना दिला, जो या पृथ्वीचा आणि रघुवंशाचा राजा होता. म्हणजेच ते प्रभू रामचंद्रांचे वंशज होते. भगवान रामचंद्र प्रकट झालेला वंशाचे ते पूर्वज होते. म्हणून भगवद्गीता इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात आहे. मग त्रेतायुगाची वर्ष आपण इथे पाहतो. गीता पृथ्वीवर आली 20 लाख वर्षांपूर्वी. तर मग म्हणून इथे आपण पाहतोय दिव्य आनंद प्राप्त झालेली व्यक्ती. तर प्रभुपादांचं उदाहरण आपण इथे पाहतोय, जे भक्तीच्या या मार्गावर ज्यांनी फक्त नामस्मरणामध्ये आपल्या दिव्य आनंदाची ओळख करून घेतली आणि या दिव्य आनंदात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. म्हणून आपल्याला काय संदेश मिळतो? तर नामस्मरण करा आणि या दिव्य आनंदाची अनुभूती घ्या. तर आज आपण काय पाहिलं? तर भगवंत कृष्ण हेच आपले भगवान आहेत. ते एक व्यक्ती आहेत आणि त्यांचं सुंदर असं, मनमोहक असं श्यामसुंदर स्वरूप आहे. त्यांच्या डोक्यावरती मोरपंख आणि हातात बासरी आहे. मग आता ब्रह्माचा एक दिवस म्हणजे आपण हे सगळं कॅल्क्युलेशन इथं बघतोय. ब्रह्माचा 1 तासाचे कॅल्क्युलेशन आणि मग पुन्हा ब्रह्माचा 1 मिनिट आणि सॉरी एक मिनिट, सॉरी. हे कॅल्क्युलेशन्स आपण आता जे चार्ट पाहिलं होतं ते नंबर्सच्या रूपामध्ये हे कॅल्क्युलेशन्स आहेत. मग पुढे आता ही स्लाइड आहे ती जी आपण गुरु शिष्य परंपरा पाहिली होती त्याची स्लाइड. मग आपले श्रील प्रभुपाद, मग त्याच्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज, मग श्रील जगन्नाथ दास बाबाजी महाराज, विश्वनाथ, नरोत्तम दास, कृष्णदास, रघुनाथ गोस्वामी, रूप गोस्वामी, भगवान चैतन्य महाप्रभू, ईश्वरपुरी, माधवेंद्रपुरी, व त्यांचे गुरु लक्ष्मीपती, व्यासतीर्थ, ब्राह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयातीर्थ, अक्षोभ्य, माधव, नरहरी, पद्मनाभ, अशा प्रकारे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ही थेट जाऊन भगवान श्रीकृष्णांना मिळते. आणि म्हणून आपण या गुरु शिष्य परंपरेमधून आलेल्या भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा अभ्यास करतो. आणि म्हणून आजच्या या ज्ञानाद्वारे भगवंतांच्या जवळ कसं जाता येतं
आणि या दुःखरूपी महासागरातून, या भौतिक जीवनातून, या ज्ञानाच्या बोटीमध्ये बसून कसा हा दुःखरूपी महासागर पार करता येतो, या सगळ्या गोष्टींचं सुंदर असं मार्गदर्शन भगवंतांनी आपल्याला या ज्ञानयोग या अध्यायामधून केलं आहे. म्हणून आपण आज काय शिकलो? आपल्या या कलियुगाचं एकमेव सोपा मार्ग म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्याचा. जप करा आणि भगवंतांना प्रसन्न करा आणि या जन्ममृत्यूच्या बंधनातून तुमची सुटका करून घ्या. अशा प्रकारे आपण आपला हा 4था अध्याय संपवला. उद्या भेटूया आपण आपल्या 5व्या अध्यायाच्या अध्ययनाला.